नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी 15 सप्टेंबर आधी कोणते कामं करून घ्यायचे आणि त्यानंतर महिलांना कोणत्या दिवशी पैसे दिले जाणार आणि कोणत्या महिलांना 4500 आणि कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार. आपण आज सर्व बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपल्या कुटुंबाचा भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटांना तोंड देण्यास सक्षम होतील. हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2 टप्प्यांमध्ये पैसे वितरित केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम 2 महिन्याच्या हप्त्यांची एकत्रित रक्कम आहे, जी प्रति महिना 1500 रुपये या दराने देण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. सरकारने ही तारीख जाहीर केली आहे. प्रत्येक महिला या तारखेची वाट बघत होत्या, कारण की महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता हा मिळालेला होता, तर महिला आता तिसऱ्या हप्त्याची वाट बघत होत्या. तर 14 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत तिसरा हप्ता या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे यावेळी 4500 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे, जो 3 महिन्याच्या रकमेचा बरोबर आहे. लाभार्थी वितरण सोहळा कशा आणि कुठं होणार आहे ते आपण आज बघणार आहोत. या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 14 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल. अर्ज प्रक्रियेबद्दल महत्त्वपूर्ण बदल. योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र आता सातारा जिल्ह्यात झालेल्या गैरव्यवहारामुळे आणि काही भागात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रांना या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी आर्थिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. अर्ज कसा करावा. ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी आता नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अंगणवाडी कर्मचारी या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करतील आणि त्यांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ सुलभतेने मिळेल. मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की भविष्यात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक रकमेत वाढ करून ती 3000 रुपये करण्याचा विचार त्यांचा आहे. लाडकी बहिणीचा आशीर्वाद आमच्या सरकार सोबत राहिल्यास आम्ही निश्चितच या हप्ता वाढवू असे ते म्हणाले आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी या योजनेचा प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या मुलाखतीत सांगितले की त्यांचे सरकार सत्तेत आल्यास ते महालक्ष्मी योजना नावाची एक नवीन योजना सुरू करतील. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये दिले जातील आणि दरवर्षी या रकमेत 1000 रुपयाची वाढ केली जाईल असे त्यांनी जाहीर केले. योजनेचे महत्त्वपूर्ण आणि प्रभाव. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होईल आणि त्याचे जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा आहे. शिवाय या योजनेमुळे महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल, जे समाजातील लैंगिक समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. आव्हाने आणि भविष्यातील मार्ग. मात्र या योजनेसमोर काही आव्हाने आहेत. योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे, गैरव्यवहार रोखणे आणि योजनेचे दीर्घकालीन शाश्वत सुनिश्चित करणे हे त्यापैकी काही प्रमुख आव्हाने आहेत. सरकारने अर्ज प्रक्रियेत केलेले बदल हे या आव्हानाचे तोंड देण्याचे एक प्रयत्न आहे. या योजनेचा विस्तार करणे आणि अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचणे हे सरकारचे उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर या आर्थिक मदतीसोबतच महिलांना कौशल्य व विकास रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे ठरेल.
जेणेकरून त्या दीर्घकाळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. तर महिलांनी आता महत्वपूर्ण कामं कोणती करायची 15 सप्टेंबर पर्यंत ते मी आता सांगतो. तर महिलांनी 15 सप्टेंबर पर्यंत सर्वप्रथम आपले आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते चेक करायचे. आपली KYC पूर्ण झाली आहे का ते चेक करायचे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उदय आधार या आधार कार्डाच्या वेबसाईटवर जाऊन आपले आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते बँके सर्वप्रथम चेक करायचे. जे बँक लिंक असेल त्या बँकेत जाऊनच तुम्ही तुमचे पासबुक भरून आणायचे. कारण की तुमचे पैसे हे आधार कार्डावर येतात आणि ते पैसे तुमच्या ज्या बँकेत जमा होतील जे बँकेत आधार कार्ड लिंक असेल. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपले आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करायचं आणि आपण मोबाईल नंबर कोणता दिलाय ही सर्वात महत्वाची गोष्ट चेक करायची. आणि ज्या महिलांची हे सर्व गोष्टी कंप्लीट असतील तर त्यांनी काळजी करायची नाही. तुम्हाला आता पहिला किंवा दुसरा हप्ता मिळाला नसेल तर तिसरा हप्ता तुम्हाला 4500 रुपये मिळून जाईल. आणि ज्या महिलांना आधी 3000 रुपये मिळाले होते त्या महिलांना 1500 रुपये हे 15 सप्टेंबर नंतर वाटण्याचे ठरवले. तर हा कार्यक्रम 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत सांगितलेला आहे. 14 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानिमित्त पैसे वितरण सुरू होईल. पहिला कार्यक्रम भी झाला होता. पहिल्या कार्यक्रमात वितरण चालू झाले होते. त्यानंतर दुसरा कार्यक्रम 29 ऑगस्ट रोजी चालू झाला आणि त्या दिवशी पैसे वितरण चालू झाले. आता 14 सप्टेंबर रोजी सोलापूर इथे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे पैसे वाटप चालू होणार आहे. तर आता महिलांना तिसरा हप्ताही मिळणार आहे. तरी जे महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही. आता ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल आणि ज्यांचे काही कामं बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर हे कामं करून घ्यायचे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.